अध्यक्ष महोदय, नारायण जिल्हा अध्यक्ष महोदय, त्यांचं होते, लोणीकर साहेब त्यांचं होते. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये याची जड मंत्री महोदयांनी सांगितलं 8वीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही. याची तर त्याच उत्तरामध्ये मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम RT 2009 मधील तरतुदीनुसार 8वीचा वर्ग मंजूर करण्यात आले. खाली मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की वित्त विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी, तर माननीय या राज्याचे अर्थमंत्री इडाये ओबीसी विभागाने 8वी 9वी 10वी विना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे. तर आमचं असं मत आहे अध्यक्ष महोदय की अर्थमंत्री महोदयाला विनंती आमची की तुम्ही 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर, कारण की यांनी अगोदरच मंजुरी दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, अर्थमंत्री महोदय, कोण सुरू करतंय? अर्थमंत्री महोदय, आदरणीय अर्थमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदय, RT 2009 मधील तरतुदीनुसार इत्या 8वीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही, वित्त विभाग आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री महोदयांनी द्यावा अशी विनंती आमची. महोदय, तपासून मी त्याचं उत्तर देईन. मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही. एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं. 1 मिनिट जरी असलं तरी असं चालत नाही. ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची या संदर्भामध्ये. बसा, तुम्ही प्रश्न विचारलात ना, बसा. ऐका, अख्ख्या मुख्य सॉरी अध्यक्ष महोदय, नारायण कुचेजी, ही काय पद्धत नाही. एक उपमुख्यमंत्री महोदय थांबा, जर तुमचं झालं बोलून घ्या. तुमचं झालं. 4 वेळेस पत्र दिले. 8वी 9वी 10वीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या. काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही. आमची विनंती हात जोडून की या विद्यार्थी ऊस तोडाचे कामगाराचे मुलं यांना 8वी 9वीच्या मुलासाठी परवानगी द्या वित्त विभागाने, हीच आमची विनंती. अध्यक्ष महोदय, आम्ही याच्यात काय वाईट बोलतो? नारायण कुचेजी, तुमचं पोटतिडकीने तुम्ही विषय मांडताय, हे सगळं स्वागतार्थ आहे, परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही? आपण बसून घ्या ना. तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर परत उठा, बोला. मंत्री महोदय, सावे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नारायण कुचे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर हे देऊ शकतो की आपण काही लोकांना त्या काही 2020 मध्ये अनेक लोकांना आपण त्यावेळेस 61 आश्रमशाळांना आपण परवानगी दिली होती आणि त्यावेळेस त्यापासून त्या शाळांचा पण नंतर वित्त विभागाने, आणि कारण की यांना ज्यावेळेस पहिल्यांदा परवानगी दिली त्यावेळेस 1ली ते 7वी ही कंडिशन टाकूनच दिली होती. त्याच्यामुळे नंतर मंत्रिमंडळात असा निर्णय झाला की बाकीचे जे आहेत ते त्यांनी दुसऱ्या शाळेत जिल्हा परिषदच्या किंवा या शाळेत घेतल्या पाहिजेत. या शाळेमध्ये त्यांना पण त्यांचा नैसर्गिक वाढ म्हणून जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळेत देतो अशी त्यांची मागणी आहे. त्याचा विचार आपण मंत्रिमंडळात हा प्रस्ताव ठेवून नक्कीच विचार करू. लोणीकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आदिवासींच्या ज्या आश्रमशाळा आहेत, या आदिवासीच्या आश्रमशाळेला सरकारनं प्रस्ताव आला की या सगळ्या आश्रमशाळांना मान्यता दिली. मात्र अध्यक्ष महोदय, या आश्रमशाळेत सुद्धा गरिबाचीच मुलं आहेत. त्याच्यामुळं 8वा 9वा 10वा वर्गाला मान्यता सरकार कधीपर्यंत देणार आहे? एक. आणि अध्यक्ष महोदय, ठराविक संस्था म्हणजे आज 25 वर्ष लोटली, ठराविक संस्थांना अधिकाऱ्यांना जे वाटेल अशाच आश्रमशाळेला मान्यता दिलेली आहे. मी माननीय मंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आणून दिली, त्यांना पत्र दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्रजीलाही पत्र व्यवहार केलेला आहे, भेटलेलो आहे की ज्या आश्रमशाळा आहेत याची मान्यता देण्यासाठी
काही अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी संस्थेनं माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या आहेत. तर सरसगट आश्रमशाळांना 8वा 9वा 10वा वर्ग सरकार देणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी जो मांडला प्रश्न आहे, त्यांनी मला एक पत्र दिलं होतं. ते त्यांच्या पांगरी गावाच्या मंठातला प्रश्न होता. त्या शाळेचं संचालकाकडून त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटीचं त्यांचं पत्र प्राप्त झालंय आणि त्याच्या माध्यमातून आम्ही याच्याकरता पुढील कारवाई आम्ही वित्त विभागाकडे ती फाईल पाठवलेली आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की सरसकट असं कोणी जर पैसे पण आपण इत्याला परवानगीच देत नाही तर त्यांनी पैसे देऊन प्रस्ताव कशाला पाठवायचे? माझं म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणतायत की जर अधिकारी पैसे घेतात, ज्यावेळेस एकदा पॉलिसी ठरलेली आहे की 8वी 9वी 10वीला आता नवीन कुठल्याच आपण परवानगी देत नाही, तर त्या आश्रमशाळेवाल्यांनी कशाला पैसे द्यावे अधिकाऱ्यांना? जी पॉलिसी मॅटर आहे, जोपर्यंत पॉलिसी ठरत नाही तोपर्यंत जर ते असं आणि त्यांनी मला कुठलं प्रूफ एखाद्या अधिकाऱ्याचे द्यावे, आम्ही त्याच्यावर ताबडतोब समाधानकारक उत्तर प्राप्त झालंय. कारवाई करू. जर एखादा अधिकारी करत असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल.